होता येईल. तर पुन्हा एकदा मी प्रसादला विनंती करेन, पिंट्याला विनंती करेन की त्याने श्री महेंद्रजी मानकर यांच्या माध्यमातून ₹100चं बहुमूल्य असं पारितोषिक प्राप्त झालंय. तर प्रसाद पुन्हा यायचंय, तुझं हे पारितोषिक जे आहे हे घेऊन जायचंय. प्रणय हॅलो. सन्माननीय शशिकांतभाई पाडेकर आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने या विभागातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते. आज आपण पाहतो या ठिकाणी GPL म्हणजे ग्रामीण प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि अशा टुर्नामेंटसाठी आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झालेले शशिकांतभाई पाडेकर यांचा सन्मान या मंडळाच्या वतीनं मी सन्मान्य गोंडली साहेबांना विनंती करतोय, आप्पांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मायची शॉल, श्रीफल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शशीभाई पाडेकर यांना सन्मानित करायचं आहे. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पर्व पहिला आहे, परंतु ज्या पद्धतीने आयोजन नियोजन झालेले आहे अतिशय सुंदर. कारण मान्यवर मंडळींचा जर आपण विचार केला तर मित्रांनो सलग दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसात अनेक दिग्गज मान्यवर मंडळी ज्याने कला क्रीडा क्षेत्रामध्ये अगदी मोठं योगदान दिलं असे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. त्याच्यामध्ये शशिकांतभाई पाडेकर उसर गावातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अर्थातच अनंत गोंधळी म्हणजे आप्पांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आपण आमचा सत्कार स्वीकारलात, धन्यवाद. ओर टू के. धन्यवाद. वळूया सामन्याकडे. तर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आणि सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मानस पाडगे याच्या माध्यमातून हा पहिला वेळेला अवांतर चेंडू आला आणि अवांतर चेंडूच्या स्वरूपात एकेरी धावेनं अभिनव वेलवीर संघाच्या डावाला मात्र सुरुवात झाली आहे. हा चेंडू आपण पाहतोय 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स पद्धतीने या चेंडूची अडवणूक होते प्रथमेच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक धाव मात्र आपण पाहतोय सूरज गोंधळे याच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा होते. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर अभिनव वेलवली आणि आपण अमित इलेवंतळ या दोनही संघांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. परंतु अजून एक संधी आहे त्यांच्याकडे. या संघातून जो संघ जिंकेल, या दोनही संघातून जो संघ या सामन्यात विजयश्री प्राप्त करेल त्याचं आव्हान मात्र या स्पर्धेमध्ये शाबूत राहील. पुन्हा एकदा मानस. आता मात्र उंच पुरा असा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अर्थातच बाबू आणि बाबूच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. सागर म्हात्रे यांची खेळ आले संपुष्टात. कम ऑन डीजे. सागर. सामन्याचा जर विचार केला तर एक असं षटक होतं कुरुडगावचा कुणाल, त्याच्या एका षटकामध्ये तब्बल 27 धावा वसूल केल्या होत्या. तब्बल 4 षटकार ठोकले गेले होते. परंतु या सामन्यात मात्र गोल्डन डक स्वरूपात आपली विकेट गमावून तंबूचा रस्ता पकडावा लागलाय. अर्थातच सागर यांची जागा घेईल आकाश खारकर. मारा करतोय मानस. स्विचिटचा अटेम्प्ट सूरज गोंधळीचा, परंतु प्रयत्न बसलाय. मी नक्कीच कौतुक करेन मानसचं. ज्यावेळी फलंदाजाचा स्टान्स ओळखला की फलंदाज स्विचिटचा अटेम्प्ट करणार, रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करणार, त्यावेळी मात्र चेंडू ब्लॉक लेनचा टाकला आणि पूर्णतः प्रयत्नात अपयशी ठरलाय सूरज. धाव संख्या स्थिरावलेली 1-2. इथे मात्र बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु इथे नो मॅन रिजन मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. पुन्हा एकदा मी म्हणेन सूरजला जीवदान मिळालेलं आहे, परंतु या चेंडूवर सुद्धा मात्र एकच धाव. एक कमी वयाचा खेळाडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानात मानस पाडगे
राजा शिवछत्रपती बेलोशी संघाच्या माध्यमातून आपण मानसला वारंवार गोलंदाजी करताना पाहतो, परंतु समोर जे दिग्गज फलंदाज उभे होते अर्थातच सागर म्हात्रे, सूरज गोंधळी अशा फलंदाजांचा समोर गोलंदाजी करताना मात्र 3 धावा खर्च केल्यात. खात्यामध्ये 1 विकेट सुद्धा सागर म्हात्रेची बहुमूल्य अशी विकेट सुद्धा जमा केली. त्यामुळं बऱ्यापैकी मी म्हणेन अभिनव वेलवली हा संघ बॅकफूटवर ढकलला गेलाय. तर या स्पर्धेचा जर विचार केला, जसं आपण पाहिलं होतं की अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अशाच प्रकारची नियमावली होती, गट विभागले गेले होते. तशाच पद्धतीने आपण GPL मध्ये सुद्धा तशाच पद्धतीची नियमावली लागू केली की सलगचे 2 सामने जिंकणारा संघ डायरेक्टली सुपर 8 मध्ये दाखल होईल, परंतु सुरुवातीच्या 2 सामन्यातून किमान एक तरी सामना जिंकणं गरजेचं, तरच आपलं आव्हान जे आहे हे या स्पर्धेत टिकून राहील. अन्यथा जर दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला तर मात्र आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात येईल. आणि आपलं आव्हान नक्कीच जिवंत ठेवण्यासाठी हे दोनही संघ आपापसात भिडताना दिसून येत आहेत. फलंदाजीचा जर विचार केला तर नक्कीच मी म्हणेन धडधाकट अशी फलंदाजी असणारा असा हा संघ अभिनव वेलवली, परंतु तशा पद्धतीने कामगिरी मात्र आतापर्यंत दिसून येत नाही आहे. 6 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, धावा जमा केल्यात मात्र 3. तर शेवटचे 18 चेंडू जे आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करणं अर्थातच गरजेचं वेलवली संघाच्या वतीने म्हणायचं झालं तर. आता मात्र नवा आलेला गोलंदाज स्वतः हा कर्णधार निमिष राऊत. थोडस अतिरिक्त दडपण, कारण ज्यावेळी अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी संघातून प्रतिनिधित्व करतो त्यावेळी कर्णधार पदाची मात्र एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती निमिषच्या खांद्यावर नसते, परंतु आज आपण तळगावाचं प्रतिनिधित्व करतोय त्यामुळे थोडंसं का होईना दडपणाखाली दिसून आलाय पहिल्या सामन्यापासून. हा चेंडू फुलरलेनचा निश्चितच होता, परंतु सुरेख पद्धतीने मी म्हणेन चेंडू एक्झिक्यूट करण्यात आला निमिषच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मी म्हणेन सूरज गोंधळे यांच्या माध्यमातून एक संयमी खेळीचं प्रदर्शन. मोठा फटका अजूनही येणं मी म्हणेन प्रेक्षक अजूनही वाट पाहत आहेत मोठ्या फटक्याची. जशा पद्धतीने खोलवर बॅटिंग लाईनअप आहे अभिनव वेलवली या संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउन्स पद्धतीने चेंडूची मात्र अडवणूक करण्यात आली आहे, परंतु मात्र 1 धाव. तर मित्रांनो कसं आहे की ज्यावेळी आपण पहिला सामन्यात पराभव स्वीकारतो तदनंतर थोडीशी कॉन्फिडन्स लेवल जे आहे, थोडासा आत्मविश्वास जो आहे तो मात्र कुमकुवत होऊन जातो. तरी सुद्धा मी उदाहरण देईल म्हात्रे ब्रदर्स कुरुळ या संघाचं. काल पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा निश्चितच लागला होता म्हात्रे ब्रदर्स कुरुळ या संघाला, तरी सुद्धा नंतरच्या 2 सामन्यात दिमाखेदार प्रदर्शन करून सुपर 8 मध्ये दाखल झालेला असा हा संघ. तर या दोन्ही संघांना नक्कीच त्या प्रदर्शनाची पुनरावृत्ती करण्याची एक नामी संधी आतापर्यंत वरची बाजू नक्कीच ठरते. अमित 11 तळ या संघाची मात्र 6 धावा जमा केल्यात अभिनव वेलवली या संघानं आपल्या खात्यामध्ये. हा सुद्धा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, जवळपास झेल होऊ शकला असता. निकेत घरत तिथे उभा होता, थोडासा निकेत घरत पासून चेंडू दूर असल्यामुळे या चेंडूवर झेल मात्र झालेला नाही आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावा झाल्यात 1 बाद मात्र 7. निमिष याच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. इथे मात्र बॅटच्या खालोखाली चेंडू आलाय, चेंडू सूरजने आपली ताकद दाखवून दिले, चेंडू गेला डीप मिड विकेटच्या वरून सीमाबाहेर. षटकार, कम ऑन डीजे. सूरजची बॅट तळपणं नक्कीच गरजेचं आहे अभिनव वेलवली संघाच्या माध्यमातून म्हणायचं झालं तर. सुरुवात तर झाली आहे, षटका तर लगावला गेलाय. पाहूया या सुरुवातीचा शेवट कशा प्रकारे होतोय. येणारा चेंडू निमिषच्या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू मात्र थोडासा उजव्या इष्टीच्या बाहेर ब्लॉक लाईनचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू ढकललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. मात्र 1च धाव. तर 2 षटकांचा खेळ मात्र पूर्ण झालाय. धावा जमा झाल्यात 1 बाद 14. काहीशी संथगतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. अशा पद्धतीने वेलवली संघ
14 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. तर शेवटच्या 2 षटकांमध्ये किमान 30 धावा जर लगावल्या गेल्या तर 40 ते 45 धावांचं टार्गेट जे आहे ते अमित 11 तळ संघासमोर उभं करता येईल आणि सामना जो आहे हा चुरशीचा निश्चितच पाहायला मिळेल. परंतु मित्रांनो आपण मैदानावर पाहतोय नवा आलेला गोलंदाज निकेत घरत. निकेत घरत याच्यावर हल्लाबोल करणं थोडस कठीण मात्र जाणार आहे, कारण डावखुरा गोलंदाज निकेत नेहमी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्किट करतो, उजव्या दिशेने वळतो. जर निकेतला टप्पा गवसला तर मात्र फलंदाजासाठी थोडस कठीण आव्हान असणार आहे. सूरजसाठी सुवर्ण संधी. अर्थातच सूरजने 3 षटकार लगावले. तर जीविका मगर यांच्या माध्यमातून रुपये 200चं पारितोषिक लागू करण्यात आलंय. पहिला चेंडू निकेत घरत याचा चेंडूने काटा तर बदलला, परंतु व्हाईट लाईनच्या थोडासा चेंडू बाहेर भरकटलाय, त्यामुळे अवांतर स्वरूपात 1 धाव जमा झाली आहे. तर जसं मी म्हटलं की जर निकेत घरातला टप्पा जर गवसला तर मात्र थोडंसं कठीण जाईल. याच मैदानावर एक सामना मला आठवतोय, बामणगाव विरुद्ध बहिरीमाता वेलवली. 5 चेंडूत 6 धावांची गरज होती बामणगाव संघाला आणि 5च्या 5 चेंडू निर्धाव टाकले होते निकेत घरत यानं. तर पाहूया या सामन्यात कशा पद्धतीने प्रदर्शन करतोय. हा चेंडू आपण पाहतोय एक फसवा चेंडू होता, सूरजला पूर्णतः भुजकाळात टाकलं, पूर्णतः चक्रावून गेलाय फलंदाज, चेंडू गेलाय निर्धाव, धाव संख्या स्थिरावलेली 1-15. तर मित्रांनो फक्त एकच फलंदाज बाद झालेला आहे वेलवली संघाचा, तरी सुद्धा धाव संख्येला हवा तसा आकार मात्र प्राप्त होत नाही आहे. नक्कीच मी कौतुक करेन सर्वच्या सर्व गोलंदाजांचं. पुन्हा एकदा आपण पाहतोय तोच टप्पा, चेंडूने पुन्हा एकदा काटा बदललाय, चेंडू गेला निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी. जसं मी म्हटलं की जर निकेतला टप्पा गवसला तर मात्र थोडस कठीण जाणार आहे. समोर फलंदाज कोणताही असो, आपल्या विभागातला एक नावाजलेला फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर उभा, अर्थातच सूरज गोंधळी, परंतु सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरलाय निकेत. पुढील चेंडू निकेतचा सामना करेल पुन्हा एकदा सूरज. आता मात्र स्विच हिटचा अटेम्प्ट, अतिशय सुरेख चेंडू. मी जसं म्हटलं की टप्पा गवसणं गरजेचं होतं, टप्पा गवसला. आता वारंवार त्याच टप्प्यावर गोलंदाजी होणार आणि फलंदाज थोडासा का होईना भुजकळ्यात सापडणार म्हणजे सापडणार. आकाशसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. जर आकाशने सुद्धा 3 षटकार लगावले तर मंथन मगर यांच्या माध्यमातून रुपये 200चं पारितोषिक. डान्सिंग डाऊन द विकेट जाऊन आता मात्र सूरजनं मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या टप्प्यावर गोलंदाजी होत होती त्या टप्प्याच्या जवळपास येऊन थोडस पुढे सरसावून मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र एकच धाव जमा करण्यात आली आहे. पूर्णतः मी म्हणेन आत्मविश्वासात डगमगलेला असा आपण पाहतोय अभिनव वेलवली या संघाला. निकेत याच्या भात्यातून नक्कीच निघणारा पुढील चेंडू. तर आकाशने सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स अटेम्प्ट वारंवार विफल ठरतोय. तर आपल्या विभागाचा जर विचार केला तर 100% रिव्हर्स अटेम्प्टचा यशस्वी प्रयत्न करणारा असा फलंदाज आपण नक्कीच म्हणू शकतो आकाश गोंधळी याला. खूप सारे फलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट करतात परंतु सर्वांनाच यश मिळतं असं होत नाही. आता सुद्धा सूरजने प्रयत्न केला, आकाशने प्रयत्न केला, परंतु दोघांचेही प्रयत्न फसले. निकेतचा शेवटचा चेंडू, हा चेंडू अवैध घोषित केलाय वाईड लाईनच्या खूपच बाहेर हा चेंडू आदळला गेला होता. आता अवांतर स्वरूपात धावसंख्येत 1 ने वाढ, धावा जमा झाल्यात 1-17. एकमेव षटकार आपण पाहिला सूरज गोंधळी याच्या माध्यमातून. उर्वरित चेंडूवर एकेरी धावाच आपण पाहिल्या. इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक श्रीमेश गावंड, मात्र एकच धाव. तर तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय, धावा जमा झाल्यात 1-18.
तेच बोलते घोटवडे तर मित्रांनो चालू सामना संपल्यानंतर अर्थातच पुढील सामना जो असेल श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन विपक्ष जय हनुमान घोटवडे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षापाशी उपस्थित राहायचं आहे. श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन भेरसे विपक्ष जय हनुमान घोटवडे दोन्ही कर्णधार अर्थातच प्रसाद म्हात्रे आणि करण म्हात्रे या दोघांना मी विनंती करेन की त्यांनी नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. होऊया चालू सामन्याकडे. चालू सामन्यामध्ये गोलंदाजीचा भार सांभाळतोय श्रीमेश गावंड. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तत्पूर्वी मात्र एकच धाव. ज्यावेळी या स्पर्धेचा लिलाव झाला त्यावेळी अभिनव वेलवली संघाचा जर विचार केला तर खोलवर बॅटिंग लाईनअप असणारा असा संघ असं पण म्हटलं गेलं होतं, परंतु कुठेतरी गोलंदाजीमध्ये हा संघ कमी पडला होता मागच्या सामन्यात. इथे सूरजनं नक्कीच चांगला प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा मात्र एकच धाव. सलगच्या 2 चेंडूंवर 2च धावा खर्च झाल्यात. अर्थातच धावा झाल्यात 1 बाद 20. येणारे चेंडू या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडू. इथे आपण पाहतो बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागलाय. चेंडू बराच काळ हवेत स्थिरावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक निकेत घरात. आपलाच संघ सहकारी बहिरीमाता वेलोलीचा संघ सहकारी आकाश खारकर याला झेलबाद करण्यात यशस्वी ठरलाय निकेत घरात. अर्थातच ही विकेट जाते श्रीमेशच्या खात्यामध्ये. आकाशची जागा घेईल नवा फलंदाज कल्पेश राऊत. नक्कीच या स्पर्धेचा विचार केला तर या सामन्यामध्ये आपण पाहतोय थोडीशी निचांकी धावसंख्या जमा करताना दिसून आलाय अभिनव वेलवली हा संघ. कल्पेश सुद्धा सुवर्णसिंधी. कल्पेश सुद्धा जर षटकार लगावले तर कल्पेश तर जीवित अमकर यांच्या माध्यमातून ₹200चं पारितोषिक लागू केलंय. या चेंडूवर पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. धावा जमा झाल्यात 2 बाद 21. तर चालू सामन्यातील शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू मारा करेल श्रीमेश. सामना करेल पहिल्यांदाच कल्पेश राऊत. इथे काहीसा ओव्हरपिच मध्ये चेंडू चेंडू ढकलण्यात आलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तिथे प्रथमेश अर्थातच उभा होता, त्यामुळे मात्र एकच धाव. शेवटचा चेंडू ज्या फलंदाजानं या सामन्याचा पहिला चेंडू खेळला होता सूरज गोंधळीने अर्थात, आणि शेवटचा चेंडू सुद्धा सूरजच्याच वाट्याला जातोय. मारा करतोय श्रीमेश. शेवटच्या चेंडूवर सुद्धा अभिमन्यूने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर जमा केले, दुसरी धाव घेण्याचा जोरदार असा प्रयत्न, परंतु शेवटच्या चेंडूवर सूरजची खेळी आली संपुष्टात. धावा झाल्यात 3 बाद 23. कमांडीज तर निर्धारित 4 षटकामध्ये 3 बाद 23 अशी धावसंख्या उभारले अभिनव वेलवली या संघाने. अर्थातच 24 चेंडू आणि 24 धावा जमा कराव्या लागतील अमित 11 तळ या संघाला. जर आपलं आव्हान जे आहे हे शाबूत ठेवायचं असेल तर 24 चेंडू आणि 24 धावा. काय बोलतोय हे आणून ठेवा, मी आपल्याला अनाउन्समेंट केलं त्याच्यासारखे लावले स्पीकरचं हे तिथं सांगायला
सामन्याच्या दुसऱ्या डावाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तर पुन्हा एकदा मी पारितोषिकाचं वर्णन करू इच्छितोय. जीविका मगर याच्या माध्यमातून कोणताही गोलंदाज जर त्याने 3 विकेट जमा केल्या किंवा कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार लगावले तर जीविका मगर याच्या माध्यमातून ₹200चं पारितोषिक लागू करण्यात आले. तर नक्कीच एक सुवर्ण संधी गोलंदाज आणि फलंदाजासाठी. अर्थातच सामना जो आहे या स्पर्धेत आपण पाहतोय एक निचांकी धावसंख्या उभारली गेली आहे, परंतु पाहूया ती या धावा अभिनव वेलोली संघाला डिफेंड करता येतील का. मारा करतोय हॅलो के के. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर सन्माननीय मनोहर म्हात्रे सर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान घेतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या ग्रामीण प्रीमियर लीग साठी ज्यांचं अतिशय चांगलं योगदान आणि एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख असे आमचे मनोहर म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं मी ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र ठाकूर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सरांचा सन्मान करायचा आहे. मायची शॉल, श्रीफल आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह. आपण ही ज्या वेळेला ग्रामीण टेनिस क्रिकेटची लीग ज्या वेळेला आपण आयोजन करायला सुरुवात केली त्याच वेळेला आपण असे मान्यवर मंडळी या ठिकाणी ज्यांचं अतिशय चांगलं नियोजन, ज्यांचा अतिशय चांगला सल्ला आपल्याला वारंवार मिळत होता, त्याच्यामधील एक नामवंत व्यक्ती म्हणजे मनोहर म्हात्रे सर. एक उत्तम क्रिकेटर ज्यांनी आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या करिअरमध्ये एक चांगला क्रिकेट खेळले असे आमचे मनोहर सर. एक चांगले अँकरिंग करणारे किंवा एक चांगलं वक्तृत्व असणारे आमचे मनोहर सर यांना मी विनंती करतोय त्यांनी पुढे यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय रवींद्र ठाकूर आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तर आपण या ठिकाणी पाहतो व्यासपीठावर अर्थातच एक दिग्गज व्यक्तिमत्व, एक अतिशय चांगलं वक्तृत्व असणारी व्यक्ती म्हणजे मनोहर सर यांचा सन्मान आपण मायची शॉल, श्रीफल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन करतोय. धन्यवाद के के. धन्यवाद निलेशजी पाटील. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा खेळपट्टीकडे घेऊन जातोय. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं एक फलंदाज बाद झाला होता. या चेंडूवर आपण पाहतोय अर्थातच अवांतर चेंडू प्लस 4 धावा अमित 11 तळ संघाच्या खात्यामध्ये. अर्थातच धावांचा जो पाठलाग करायचा आहे मात्र 24 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 4 धावा ज्या आहेत अर्थातच अजून एक एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज आपण नक्कीच म्हणू शकतो. एकूण धावसंख्येचा विचार जर केला तर तळ संघाची आतापर्यंतची धावसंख्या झाली आहे 1/9. हा ओव्हरपिच मधला चेंडू, चेंडू भिरकावला, चेंडू जातोय का सीमा पार. नक्कीच षटकार. कम ऑन डीजे. सुरेख फटकेबाजी. इथे सुद्धा 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गेला होता. 1 धाव तर निश्चितच पूर्ण करण्यात आली आणि या एकेरी धावेनंतर षटकाची सुद्धा घोषणा होतीये पंचांच्या माध्यमातून. तळ संघाची आतापर्यंतची धावसंख्या आहे 1/20. आता तब्बल 18 चेंडूचा खेळणं बाकी आणि मात्र 4च धावांची गरज. या सामन्याचा जर विचार केला तर मात्र औपचारिकताचं शिल्लक. नक्कीच वन साइड गेम ज्याला आपण म्हणतो एकतर्फी खेळ या सामन्यात आपण पाहिला. कोणताही खेळ असो मित्रांनो संघर्ष असा करा की विरोधकांनी सुद्धा कौतुक केलं पाहिजे, परंतु थोडीशी मी म्हणेन बॉडी लँग्वेज आहे ही डाऊन दिसून आली अभिनव वेलवली या संघाची.
त्याचा फायदा मात्र होतोय तळ या संघाला. इथे कुठेतरी प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. फलंदाज निकेत बाद झालाय. कमॉन डीजे. परंतु त्याची जागा घेण्यास सज्ज होत आहे स्वतः कर्णधार निमिष राऊत. निमिषला एक नक्कीच संधी आपल्या सामन्याला एक विजयी फटका लगावण्याची. मात्र 4च धावांची गरज असेल. तब्बल 17 चेंडूचा खेळवणं बाकी. जवळपास अमित 11 तळ या संघानं या सामन्यावर आपली पकड मात्र मजबूत केली आहे. गोलंदाज आपण पाहतोय शुभम पाटील. बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढला होता. या चेंडूवर एकेरी धाव. आता मात्र कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाहीये. सहजरित्या हा सामना अमित 11 तळ संघाच्या बाजूने झुकताना दिसून येतोय. इथे हलकीशी अपील परंतु थोडीशी चेंडू उसळी घेणार असल्यामुळे आपण पाहतोय पंचांनी दाद मात्र फेटाळले. औपचारिकता जी काही शिल्लक आहे ती स्वतः गोलंदाज आणि फलंदाजाच्या माध्यमातून मात्र पूर्ण होईल. याच षटकामध्ये जवळपास हा सामना संपुष्टात येईल यात नाम मात्र शंका नाहीये. दहा ते 15 पावलांचा रनअप आपण पाहतोय. शुभमच्या माध्यमातून सामना करतोय सुबोध. इथे एक खराब चेंडू दिशा भरकटलेला चेंडू अवांतर पद्धतीने या चेंडूची घोषणा झाली आहे. धाव संख्येत अजून एका धावेने वाढ. धावा झाल्यात 2 बाद 22. शेवटच्या 2 धावा जमा करणं अर्थातच गरजेचं कंपल्सरी चेसिंगच्या नियमावलीनुसार. इथे स्लोवर पद्धतीचा चेंडू ढकललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. संतोष घरत यांच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी मात्र 1 धाव. जर्सी नंबर 77 आणि जर्सी नंबर 18 अर्थातच शुभमन गिल या क्रमांकाची जर्सी परिधान करतो. तसेच 18 क्रमांकाची जर्सी सर्वपरिचित अर्थातच विराट कोहली. स्कोर लेवल झालाय. अर्थातच शेवटच्या एका धावेची गरज. त्या धावेची पूर्तता होते. अर्थातच षटकाराच्या मदतीने MS धोनी स्टाईल मध्ये उत्तुंग असा षटकार. कम ऑन डीजे.